दुपारी 4 वाजता मातोश्रीवर महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। धाराशिवमध्ये संघटन बळकट करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। आज दुपारी 4 वाजता मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होतोय। ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदेच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर धाराशिवमध्ये संघटन बळकट करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। वांद्रे येथील नेव्हिल डिसोझा मैदानाचं आरक्षण प्रकरणी आता मैदानाच्या आरक्षणावरून ठाकरे सेनेची अखिल चित्रे आक्रमक झाले। मैदानाचे आरक्षण बदलण्यावरून सत्ताधाऱ्यांवरून आता कडाडून टीका करण्यात आली। खेळाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आला। मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं क्रीडांगण आरक्षण बदलून तेथे प्रदर्शनी संमेलन केंद्र उभारण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलंय। या निर्णयाविरोधात ठाकरे सेनेचे राज्य सचिव व नेते अखिल चित्रे यांनी ट्विटरवरून सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी या ट्विटद्वारे मुंबईतील मोकळ्या जागांचे आणि खेळाच्या मैदानांचे काँक्रिटीकरण करण्याच्या धोरणावर ताशेरे ओढलेत। लहान मुलांच्या आणि युवा पिढीच्या खेळाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला। बीएमसी मध्ये आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। स्थायी समिती आणि बाजार उद्यान समितीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये विविध मुद्दे उपस्थित होणार आहेत। मुंबई महानगरपालिकेत आज स्थायी समिती आणि बाजार उद्यान समितीची महत्त्वाची बैठक पार पडेल। यामध्ये विविध मुद्दे उपस्थित होतील। प्रामुख्याने राज्य सरकारकडून जीएसटीचा परतावा असेल, त्यासोबतच महापौरांच्या प्रसिद्धीसाठी नव्याने येणारा प्रस्ताव यावरून वाद होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।